मॉर्निंग. मी CM जुमडे, फुल टाइम टीचर, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती. वर्ग 12वी मध्ये आपल्याला 3 पेपर शिकायचे आहे. पहिला पेपर आहे ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजी, दुसरा आहे ऑटोमोटिव्ह डीलरशिप आणि तिसरा आहे ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी अँड ड्रायव्हिंग स्किल्स. या प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला 200 मार्क्स असतात. 80 मार्क्स हे थिअरीचे आणि 120 मार्क्स हे प्रॅक्टिकल्स असतात. त्याच्यात पहिल्या पेपरमध्ये म्हणजे ऑटोमोबाईल व्हेकल टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जे आपण मागच्या वर्षी इंजिन शिकलो आहे. आता इंजिन हे स्टोअर आपण स्टोअरसाठी काही वापरणार नाही. आपल्याला गाडीच्या याच्यावर आपल्याला इंजिन वापरायचं आहे, परंतु आपण एका ठिकाणी ठेवणार नाही. पोर्टेबल नाही आहे ते. आपल्याला व्हेकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्समिशन सिस्टमची आवश्यकता असते. तो पेपर हा आहे ट्रान्समिशन सिस्टम. त्याच्यात क्लच, इंजिन नंतरचा क्लच, त्याच्यानंतर गिअरबॉक्स, नंतर येते प्रॉपेलर शाफ्ट, डिफरेन्शियल, रिअर ॲक्सल, व्हील्स अँड टायर्स. या ट्रान्समिशन सिस्टमच्या जे पार्ट्स आहे पूर्ण आपल्याला डिटेलमध्ये या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर याच्यात कंट्रोलिंग सिस्टम्स असतात, जसे ब्रेक्स, स्टेअरिंग सिस्टम्स आणि शॉक ॲब्झॉर्बर किंवा सस्पेन्शन सिस्टम्स. या शॉक ॲब्झॉर्बर सस्पेन्शन सिस्टममध्ये पूर्ण प्रकारचे आपल्याला शॉक ॲब्झॉर्बर, एअर सस्पेन्शन सिस्टमपासून आपल्या हायड्रॉलिक सस्पेन्शन सिस्टमपर्यंत पूर्ण सिस्टम्स, पूर्ण त्याचे पार्ट्स या पेपरमध्ये आपल्याला शिकायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हेकल मेंटेनन्स, म्हणजे आपलं जे व्हेकल असते ते मेंटेन कसं करायचं. त्याच्यात 3 प्रकारचे मेंटेनन्स असतात. एक प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, दुसरं असतं पिरियडिक मेंटेनन्स आणि तिसरं असते ब्रेकडाऊन मेंटेनन्स. हे तिन्ही प्रकार डिटेलमध्ये आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. दुसरा पेपर आहे आपला ऑटोमोटिव्ह डीलरशिप. ऑटोमोटिव्ह डीलरशिप मध्ये आपल्याला व्हेकल्स जे आपण विक्री करू किंवा सर्व्हिस स्टेशन टाकू त्याबद्दलची संपूर्ण माहिती या पेपरमध्ये आपल्याला शिकायची आहे. गाड्या या भारतात भरपूर कंपन्या बनवत असतात, 2 व्हीलर, 4 व्हीलर्स, आता ट्रान्सपोर्ट व्हेकल्स, हे सगळ्या व्हेकल्स आपल्या इंडियामध्ये आता बनवायला लागलेले आहेत. मॅक्झिमम इंडियामध्येच ऑटोमोबाईल सेक्टरला खूप जास्त मागणी आहे आणि म्हणून मॅक्झिमम कंपन्या आपल्या या सेक्टरमध्ये उतरलेल्या आहेत. आणि इंडियन कंपन्याचा जशी मारुती सुझुकी आहे, हिरो आहे 2 व्हीलरसाठी, नंतर अशोक लेलँड आहे, महिंद्रा आहे, बजाज आहे. या मॅक्झिमम कंपन्या आपल्या याच्यातच मॅन्युफॅक्चर करत असतात. म्हणून या कंपन्या काय करतात, मग डीलर्स नेमतात. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये डीलर्स नेमतात किंवा त्यांना जिथे द्यायचं असेल, जिथे मागणी जास्त असेल तिथे डीलर्स नेमतात. आणि डीलर्स व OEM म्हणजे काय, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, आणि आपला जो ग्राहक आहे, आपला म्हणजे जे काही आपण वस्तू घेतो ते ग्राहक, किंवा आपण व्हेकल घेतो ते ग्राहक, आणि OEM यांच्यामधला जो दुवा असतो तो आपण डीलरशिप ज्याला देतो तो आपला दुवा असतो. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजर असते एक, म्हणजे त्याची जी ऑपरेट करण्याची प्रोसिजर असते, डीलरशिप कशी हे करायची त्याची प्रोसिजर असते. ती प्रोसिजर आपल्याला फॉलो करायला लागतात. त्यालाच म्हणतात स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजर. याचे डिटेल्स आपल्याला शिकायचं आहे. याच्यात आपल्याला सेल्स, स्पेअर्स आणि सर्व्हिस हे 3 मुद्दे असतात. कुठल्याही डीलरशिपमध्ये 3 मुद्दे असतात: स्पेअर्स, सर्व्हिस आणि आपलं सेल्स. हे 3 मुद्दे आपल्याला डिटेलमध्ये याच्यामध्ये शिकायचे आहे. याच्यासाठी आपण सर्व्हिस इंजिनियर्स, सर्व्हिस टेक्निशियन्स, स्पेअर पार्ट मॅनेजर, त्याच्यानंतर सर्व्हिस ॲडवायझर, हे जे लोक आपण अपॉइंट करतो यांच्याबद्दलचं पूर्ण डिटेल्स, त्यांचं कसं चालवायचं, काय करायचं, त्यांच्याकडून कोणते कामं केले पाहिजे, हे सगळे याच्यात मॅनेजमेंटचा पार्ट आहे. परंतु आपल्याला हे पूर्ण याच्यात शिकायचं. त्याच्यानंतर काही मॅनेजमेंटचे पार्टसुद्धा आपल्याला या पेपरमध्ये शिकायचं आहे. त्याच्यात ऑर्गनायझेशन आहे, मोटिवेशन आहे, स्टोअर किपिंग आहे, आपली मार्केटिंग कशी करायची तो पार्ट आहे, आणि इन्व्हेंटरी कंट्रोल हा सुद्धा पार्ट आपल्याला याच्यामध्ये शिकायचा आहे. आणि आपल्या दृष्टीने हा पेपर खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण MCVCचे स्टुडंट आहोत. MCVCचे स्टुडंट आपण जेव्हा ॲडमिशन घेतो तेव्हाच आम्ही सांगत असतो की तुम्हाला
वरिष्ठ म्हणजे शिकायचं, वरती जायचं नाही, वरिष्ठ वर्गात तुम्हाला जायचं नाही, किंवा BA BCom इंजिनिअरिंग तुम्ही वळू शकता, इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल किंवा ITI कडे तुम्ही वळू शकता, परंतु मॅक्झिमम याच्यात आपण सेल्फ एम्प्लॉयमेंटकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रेरित करत असतो. आपला सब्जेक्ट असतो MCVC, म्हणून हा जो सब्जेक्ट आहे आपला दुसरा पार्ट 2 हा आपल्यासाठी खूप जरुरी आहे डीलरशिपचा. जसं एका म्हणीप्रमाणे मी काम देणारा होणार, मी काम घेणारा नाही. म्हणजे आपण नोकरी देऊ, बरोबर आहे, आपण नोकरी देणारे होऊ, म्हणून आपल्याला सेल्फ एम्प्लॉयमेंटकडे जाणं जरुरी आहे. म्हणून हा डीलरशिपचा पार्ट किंवा गॅरेज मॅनेजमेंट हे सगळं आपल्याला शिकणं खूप जरुरी आहे. याच्यात नंतर वर्कशॉपमध्ये जे टूल्स इक्विपमेंट्स आपण वापरतो याचं डिटेल्स आपल्याला गॅरेजमध्ये, कुठलंही गॅरेज आपण टाकलं तर टूल्स आणि इक्विपमेंट ठेवावी लागतं. वर्कशॉप जरी टाकलं आपण मशिनरी ठेवावी लागतात आपल्याला. त्या मशिनरीचं डिटेल आपण शिकणं जरुरी असतं. त्यांची सेफ्टी आहे, त्यांची सेफ्टी प्रिकॉशन्स आहे, काय घेतले पाहिजे, हे सगळं डिटेल्स आपल्याला शिकणं जरुरी आहे. याच्यात मार्किंग इन्स्ट्रुमेंट्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, तुमच्या मशिनरीज, जसे मार्किंग इन्स्ट्रुमेंट्स म्हटलं तर आपण पंचेस आहे आपल्या, बरोबर आहे. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हटलं तर स्टील रूल्स आहे, व्हर्नियर कॅलिपर आहे, तुमचं डेप्थ गेज आहे, स्नॅप गेज आहे, हे स्क्रू पिच गेज आहे, हे सगळ्या गेजेस आपल्याला शिकणं जरुरी असते याच्यामध्ये. नंतर आपले टूल्स, या टूल्समध्ये आपण मेन आपला जे गॅरेजमध्ये आपण वापरतो ते आहे आपले स्पॅनर्स. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या नंबर्सचे स्पॅनर्स, रेंचेस हे आपण वापरत होतो. नंतर रिमर्स आहे, बोरिंग मशीन आहे, ड्रिलिंग मशीन आहे, या सगळ्या मशीन्स आपल्याला इथे शिकायच्या असते. अलाइनमेंट गेज आहे, अलाइनमेंट गेज गाड्यांच्या जे अलाइनमेंट असते ते चेक करण्यासाठी अलाइनमेंट गेजेस वापरतात. ट्यूब वल्कनायझिंग गेज आहे, ट्यूब वल्कनायझर आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅस ॲनालायझर आहे. नंतर इंजेक्टर, बॅटरी टेस्टर, हे सगळं आपल्याला या पेपरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. नंतर आपला पेपर 3 आहे ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी अँड ड्रायव्हिंग स्किल्स. याच्यामध्ये आपण ज्या सिस्टम्स गाडीमध्ये लावलेल्या आहेत, जसं इंजिन नंतर आपली ट्रान्समिशन सिस्टम आहे, ट्रान्समिशन सिस्टम त्याच्यानंतर लुब्रिकेशन सिस्टम आहे, कूलिंग सिस्टम्स आहे, इग्निशन सिस्टम्स आहे, आपल्या हे म्हणजे या सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स, या सगळ्या सिस्टम मधले जे दोष निर्माण होणारे दोष, म्हणजे गाड्यांमध्ये निर्माण होणारे दोष, त्याच्यावरचे उपाय, म्हणजे काय उपाय करून आपण गाडी दुरुस्त करू शकतो, याचा पूर्ण अभ्यास या आपल्या सब्जेक्टमध्ये आपल्याला शिकायचं आहे. या पेपरमध्ये आपल्याला विविध वाहनाची माहिती, जसे ट्रान्सपोर्ट व्हेकल, पॅसेंजर व्हेकल, 2 व्हीलर, 4 व्हीलर, 3 व्हीलर, या सगळ्या वाहनांची माहिती आपल्याला याच्यामध्ये शिकायची आहे. त्याच्यात नंतर विविध वाहतुकीची चिन्हांची माहिती, म्हणजे RTO सिग्नल्स आपण शिकणं जरुरी असते. तुम्ही रस्त्याने जाल, वाहने वळवा, इथून वळवा, वाहने पुढे जाऊ शकत नाही, शाळा आहे, हॉटेल्स आहे, या प्रकारचे आपल्याला चिन्हे प्रत्येक ठिकाणी दिसत असतात. तर याच्यात 3 प्रकारचे चिन्हे असतात: कॉशनरी सायन्स, मॅन्डेटरी सायन्स आणि इन्फॉर्मेटरी सायन्स. कॉशनरी सायन्स ज्या असतात ते आपल्या याच्या सावधानतेसाठी असतात, मॅन्डेटरी म्हणजे सक्तीच्या, आणि इन्फॉर्मेटरी म्हणजे इन्फॉर्मेशन देणाऱ्या सायन्स. जसं इन्फॉर्मेशन देणार म्हणजे शाळा आहे. मॅन्डेटरी म्हणजे ज्या सक्तीच्या सायन्स आहे, म्हणजे हॉर्न वाजवू नका, म्हणजे कायदा तो गुन्हा आहे, हॉर्न वाजवला आपण तर गुन्हा आहे, त्याच्यात हॉर्न वाजवायचाच नाही. शाळा असेल एखादी तर हॉर्न वाजवू नका असं लिहून असते. पार्किंग, नो पार्किंगचा बोर्ड असते, पार्किंगचा बोर्ड असते, हे सक्तीचे चिन्ह आहेत. म्हणजे पार्किंगच्या वेळेसच पार्किंग केली पाहिजे, नो पार्किंगच्या वेळेस नो पार्किंगच, म्हणजे पार्किंग करायची नसते. हे सगळे सक्तीचे चिन्ह. इन्फॉर्मेटरी म्हणजे पेट्रोल पंप आहे समोर एवढ्या किलोमीटरवर, नंतर हॉटेल्स आहे एवढ्या किलोमीटर, सगळे इन्फॉर्मेटरी माहिती देणारे चिन्ह आहेत. नंतर मोटार वाहनांचे नियम. मोटार वाहनाच्या नियम आपल्याला
जे आरटीओचे रूल्स असतात ते सगळे आपल्याला यावेळेस इथे शिकायचं आहे. त्याच्यात लायसन्स व त्याची आवश्यकता, परिवहन कार्यालयातले उपलब्ध असणारे पूर्ण फॉर्म्स म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म्स, लायसन्स काढायसाठीचा फॉर्म असतो, पासिंग करायचा फॉर्म, हे सगळे फॉर्म आपल्याला, वाहनाची नोंदणी वगैरे हे सगळे फॉर्म आपल्याला करायचं. नंतर परमिट म्हणजे ट्रान्सपोर्ट व्हेकल असते त्याला परमिट काढावी लागते, पॅसेंजर व्हेकल असते त्याला सुद्धा परमिट काढावी लागते आणि ते रिन्युअल करावं लागते. ते कसं करायचं, काय करायचं, ही सगळी माहिती आपल्याला या सब्जेक्टमध्ये शिकायची आहे. नंतर फिटनेस सर्टिफिकेट हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे काय की आपण एखादी व्हेकल घेतो, बरोबर आहे, नवीन असते, त्याच्यात काही दोष नसतात, परंतु काही कालांतराने त्याच्यात दोष निर्माण होतात आणि जेव्हा आपण 1 वर्षानंतर परत त्याची पासिंग करायची असते तेव्हा आपण आरटीओ ऑफिसमध्ये जातो. आरटीओ ऑफिसमध्ये गेल्याबरोबर त्याला फिटनेस सर्टिफिकेट आपण अप्लाय केल्यावर ते काय करतात, इन्स्पेक्टर आपली गाडी पूर्ण चेकअप करतात. त्याच्यात ब्रेक्स, तुमच्या गाडीचे व्हील्स, टायर, स्टेअरिंग सिस्टम कशी आहे, त्याच्यापासून सगळं, इलेक्ट्रिकल सिस्टमपासून लाईट्सपासून सगळे चेक करतात आणि बरोबर असेल तर तुम्हाला गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट देते, अन्यथा गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट देत नाही, म्हणजे तुमची पासिंग होत नाही. नंतर आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे रोड ट्रान्सपोर्ट किंवा रस्ते वाहतूक. रस्ते वाहतूक हे औद्योगिक क्षेत्रात जी भूमिका आहे त्याची महत्त्वाची भूमिका, रोड वाहतुकीची औद्योगिक क्षेत्रात ट्रान्सपोर्टची भूमिका महत्त्वाची असते. त्याच्यामुळे याची माहिती आपल्याला शिकणं जरुरी असते. नंतर आहे एन्व्हायरमेंट पोल्युशन किंवा प्रदूषण. यामध्ये आपला जो एक्झॉस्ट गॅसेस असते, गाडीमधून निघणारा, सायलेन्सरमधून निघणारा धूर, याच्यामध्ये काय असते, CO कार्बन मोनॉक्साईड, CO2 कार्बन डायऑक्साईड, SO2 म्हणजे कार्बन सल्फर डायऑक्साईड, काही पाणी असतात, वाफ असते, हे सगळं बाहेर निघत असतात याच्यातून. त्याच्यामुळे आपल्याला जो CO आहे कार्बन मोनॉक्साईड हा घातक आहे. कुठल्याही याच्यात घातक वायू हा कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर, याच्यामुळे काय होते, आपल्याला हृदयविकार, कॅन्सर, डोळ्याला जळजळ करणे, थकवा जाणवणे, हे सगळे प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम आहे. आणि हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला आता आपण CNG, LPG आणि बॅटरी लावलेल्या गाड्या वापरून राहिलेलो आहे. कशासाठी, तर प्रदूषण अवॉइड करण्यासाठी. दिल्लीमध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या दिसणार नाही, CNG, LPG नाहीतर मग बॅटरी व्हेकल. आता बॅटरी व्हेकलवर जास्त गव्हर्नमेंटनी भर दिलेला आहे. यामध्ये आपल्याला व्हेकल इन्शुरन्स बद्दल काही माहिती सुद्धा शिकायची आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार आपल्याला वाहनाचा विमा काढण्याची गव्हर्नमेंटने सक्ती केलेली आहे. यामध्ये पहिल्यांदा गव्हर्नमेंटने फक्त महामंडळ कंपन्यांना परमिशन दिलेली होती. त्याच्यात ओरिएंटल इन्शुरन्स होता, न्यू इंडिया इन्शुरन्स होता, नंतर युनायटेड इंडिया इन्शुरन्स होता. परंतु आता खूप खाजगी कंपन्यांना मान्यता गव्हर्नमेंटने दिली आहे. जसं रिलायन्स आहे, मॅक्स लाईफ आहे, ING आहे, ICICI आहे, इत्यादी कंपन्यांना सरकारने मान्यता दिली. यात सुद्धा कंपन्या आपल्या इन्शुरन्स काढत असतात. इन्शुरन्सचे 3 प्रकार असतात. थर्ड पार्टी इन्शुरन्स, आपला कॉम्प्रेसिव्ह इन्शुरन्स म्हणजे फर्स्ट पार्टी इन्शुरन्स, आणि पब्लिक लायबिलिटी पॉलिसी. थर्ड पार्टीमध्ये फक्त आपल्या गाडीमुळे दुसऱ्यांचं जे नुकसान होते त्याच्यात भरपाई देण्याची त्याच्यात त्या विमा पॉलिसीमध्ये हे केलेली असते, एक नियम असतो. फक्त तिसऱ्या माणसाला म्हणजे आपल्या नुकसान होणाऱ्या तिसरा माणूस म्हणजे आपल्या गाडीने जो नुकसान होते, ज्याचं नुकसान होते, त्यांचं फक्त नुकसान भरपाई त्याचीच मिळते, आपल्याला काही नुकसान भरपाई मिळत नसते. याच्यामध्ये जे प्रीमियम असते हे कमी असतो. कॉम्प्रेहेन्सिव्ह किंवा फर्स्ट पार्टी इन्शुरन्समध्ये प्रीमियम हे जास्त असते आणि यामध्ये आपल्यामुळे दुसऱ्यांची हानी झाली त्यांचं, आपल्या व्हेकलचं, दुसऱ्याच्या व्हेकलचं म्हणजे दुसऱ्यांच्या सुद्धा व्हेकलचं, याच्यात पूर्ण नुकसान भरपाई मिळत असते. याचा प्रीमियम जास्त असतो. हे सुद्धा याला आपल्याला शिकायचं आहे पूर्ण डिटेलमध्ये. नंतर पब्लिक लायबिलिटी पॉलिसी. यामध्ये काही ट्रक्स माइन्समध्ये चालणारे असतात, म्हणजे ज्वालाग्राही पदार्थ, पेट्रोल, केमिकल. तर या ट्रकांचा सपोज ॲक्सिडेंट झाला आणि दुसऱ्याचं कोणाचं नुकसान झालं, कोणाच्या मालहानीचं नुकसान झालं, तर ते नुकसान भरपाई देण्यासाठी ही पॉलिसी आपल्याला काढणे आवश्यक असते.
व्हेकल टेक्नॉलॉजीमधल्या क्लच या विषयावर अभ्यास करूया. क्लच हा इंजिन नंतर आणि गिअरबॉक्सच्या पहिलेचा महत्त्वाचा भाग आहे. इंजिनने निर्माण केलेली शक्ती गिअरबॉक्सला देण्यासाठी क्लचचा उपयोग केला जातो. क्लच हा इंजिन आणि गिअरबॉक्स यांच्यामध्ये फ्लायव्हीलवर लावलेला असतो. इंजिनचा संबंध गिअरबॉक्सशी तोडणे आणि जोडणे याच्यासाठी क्लच गाडीमध्ये दिलेला असतो. नंतर क्लचचे कार्य. इंजिनकडून मागील चाकांना मिळण्याची शक्ती तोडणे व जोडणे हे या क्लचचं काम असते. आपली गाडी म्हणजे सेकंदात आपण थांबवायची असते. जसं सिग्नल्स आहे, सिग्नल्सवर आपल्याला गाडी सपोज गिअर चेंज न करता व गाडी बंद न करता थांबवायची असेल तर आपण क्लच दाबून आपली गाडी थांबवू शकतो, म्हणजे क्लच पॅडल किंवा क्लच लिव्हर दाबून. एखादी गाडी आपल्याला स्थिर स्थितीतून चालवायची आहे तर क्लच दाबून आपण धक्का मारून चालू करू शकतो. हे क्लचचे कार्य झाले. नंतर क्लचचे प्रकार. क्लचचे 2 प्रकार असतात, एक मॅन्युअली ऑपरेटेड क्लच आणि दुसरा आहे ऑटोमॅटिक ऑपरेटेड क्लच. मॅन्युअली ऑपरेटेड क्लचमध्ये एक फ्रिक्शनल पॉझिटिव्ह क्लच आणि दुसरा आहे फ्रिक्शन क्लच. फ्रिक्शन क्लचमध्ये कोन क्लच आणि प्लेट क्लच. प्लेट क्लचमध्ये सिंगल प्लेट क्लच आणि मल्टीप्लेट क्लच. नंतर ॲटोमॅटिक क्लच. ॲटोमॅटिक क्लचमध्ये सेंट्रिफ्युगल क्लच असते, टॉर्क कन्व्हर्टर असते, नंतर टॉर्क फ्लुइड कपलिंग आणि मॅग्नेटिक क्लच असे या ॲटोमॅटिक क्लचचे प्रकार आहेत. याच्यात पहिला जो टॉपिक आहे पॉझिटिव्ह क्लच, ज्याला आपण म्हणतो डॉग क्लच. या डॉग क्लच हा ऑटोमोबाईलमध्ये उपयोगात येणारा क्लच नाही आहे, परंतु 2 शाफ्ट जोडण्यासाठी सिंक्रोमेज गिअरबॉक्समध्ये हा वापरला जातो. तसेच लेथ मशीनमध्ये 2 शाफ्ट जोडण्यासाठी या क्लचचा उपयोग केला जातो. यामध्ये एक ड्रायव्हिंग युनिट्स आणि दुसरं ड्रिव्हन युनिट असे असतात. ड्रायव्हिंग युनिट हे ड्रायव्हिंग शाफ्टला जोडलेलं असतं आणि ड्रिव्हन युनिट हे ड्रिव्हन शाफ्टला जोडलेलं असते. ड्रिव्हन युनिट हे क्लच पॅडलवर लावलेलं असते, म्हणजे क्लच पॅडल त्याला जोडलेला असतो. कॉम्प्रेशन स्प्रिंग मागच्या साईडनी त्याला दिलेला असतो. याच्यात ड्रायव्हिंग आणि ड्रिव्हन दोन्ही जेव्हा फिरत असतात एक संघ होऊन, म्हणजे डॉगच्या साह्याने हे एक संघ होऊन फिरत असतात. डॉग एकामेकासोबत असे अटॅच केले जाते. जेव्हा आपण क्लच पॅडल दाबतो तेव्हा ड्रिव्हन युनिट हे ड्रायव्हिंग युनिटपासून अलग होते, कारण क्लच पॅडल दाबल्याबरोबर पूर्ण असेंब्ली, ड्रिव्हन युनिटची जी असेंब्ली असते ही मागे येते आणि कॉम्प्रेशन स्प्रिंग असा दाबला जातो क्लच पॅडलद्वारे. त्यावेळेस ड्रिव्हन युनिट आणि ड्रायव्हिंग युनिटचा जो संबंध असतो हा तोडला जातो, म्हणजे डिसएंगेज पोझिशन असते. आणि जेव्हा आपण क्लच एंगेज करतो, म्हणजे क्लच पॅडल सोडतो, तेव्हा पुन्हा ड्रायव्हिंग युनिट हे ड्रिव्हन युनिटसोबत एक संघ होऊन फिरते आणि दोन्ही शाफ्ट जोडले जाते. याप्रमाणे डॉग क्लच हा वापरात आहेत. परंतु हा ऑटोमोबाईलमध्ये का बरं नाही वापरत? कारण जेव्हा युनिट आपण हे दोन्ही जोडतो तेव्हा खूप आवाज येतो आणि त्याच्यामुळे हे म्हणजे एंगेज आणि डिसएंगेजच्या वेळेस आवाज येत असल्यामुळे ऑटोमोबाईलमध्ये हा वापरात नाही. जनरली लेथ मशीनच्या 2 शाफ्ट जोडण्यासाठी हा वापरात आहेत.